जर व्हिजिट विजावरती जरी आला ना तरी लक्षात ठेवा तुमच्याकडे कमीत कमी 3 ते 4 हजार दिरहम हे तुम्ही दुबईच्या कन्वर्ट केलेली करन्सी ना हे तुमच्याकडे ठेवा. आता ज्यांना समजा माहिती नाहीये की कुठे करायचं काय करायचं त्यांनी गुगलला सर्च करा. आपल्या इंडियामध्ये आपल्या आजूबाजूला करन्सी तुम्हाला एक्सचेंज करून देणारे काही एजंट सुद्धा आहेत. एजंट सुद्धा तुम्ही हॅलो मंडळी कशा आहात, मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुमचा भाऊ रेवरेंडे घेऊन आलाय काहीतरी नवीन. तुम्हाला कदाचित नवीन गोष्टी दिसत असतील, कमेंट करून सांगा काय काय नवीन वाटतंय तुम्हाला. ओके, तर येऊया मुद्द्याकडे. मुद्दा असा होता की जर तुम्हाला दुबईमध्ये ऍज अ टुरिस्ट फक्त तुम्हाला फिरण्यासाठी यायचं असेल तर त्यासाठी किती खर्च येईल, त्यासाठी किती रुपये लागतील, त्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे, त्या सर्वांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. मंडळी, जर तुम्हाला दुबईमध्ये फिरायला यायचं असेल ना तर दुबईमध्ये फिरायण्याचा एक पिरियड असतो एकदम प्रॉपर चांगला. तो म्हणजे असतोय नोव्हेंबर ते मार्च. या पिरियडमध्ये जर आलं तर क्लायमेट एकदम चांगलं असतं, म्हणजे जास्त गरमी नसते, विंटर असतोय. अदरवाईज तुम्ही जर आला तर गरमीमुळे तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही जास्त. त्यामुळे तुम्ही जर येताय तर तुम्ही नोव्हेंबर ते मार्चच्या पिरियडमध्ये या. तेव्हा मुद्द्याकडे. मुद्दा असा की विजा हा 3 टाईपचा असतो. एक असतो ट्रान्सिट विजा, एक असतो व्हिजिट विजा आणि एक असतो वर्क विजा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत व्हिजिट विजावरती. का तर तुम्ही फिरण्यासाठी येणार आहात दुबईमध्ये. व्हिजिट विजामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतो सिंगल ट्रिप आणि एक असतो मल्टिपल ट्रिप. सिंगल ट्रिप म्हणजे काय? सिंगल ट्रिप याचा अर्थ असा की तुम्ही एकदा विजा घेतला, दुबईमध्ये आला, दुबईमधून परत इंडियामध्ये आला, संपला तो विजा संपला. मग तो 1 महिन्याचा असो, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, वॉटेवर. पण जर तुम्ही मल्टिपल ट्रिप विजा घेताय तर त्याने काय होतं, तुम्ही खूप वेळा इंडियामध्ये अप डाऊन करू शकता दुबईमधून. तर हा असा असतो व्हिजिट विजाचे 2 प्रकार असतात जे मी तुम्हाला सांगितले. तर आता मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी, आता मला माहिती आहे जे फक्त फिरण्यासाठी येणार आहेत ते फक्त व्हिजिट विजा सिंगल ट्रिप घेतील. परंतु जे बिझनेसच्या पर्पजने येतील किंवा आणखी काही गोष्टी आहेत त्यांच्यासाठी तो मल्टिपल ट्रिपचा आपण वापरू शकतो. तर मी तुम्हाला आज थोडक्यात सांगतो की जर तुम्ही सिंगल ट्रिपचा जर विजा घेताय 1 महिन्याचा तर त्याची कॉस्ट असते अराउंड 7,000 इंडियाची, 7,000 INR. आणि जर तुम्ही मल्टिपल घेताय तर त्याची डायरेक्ट डबल होते. डबल म्हणजे किती? कमीत कमी 17,000 रुपये इंडियाचे, 17,000 INR. म्हणजे विचार करा, तुम्ही जर फिरण्यासाठी येताय तर सिंगल ट्रिप विजा घेऊन आला तर बरं पडेल. आता तो सिंगल ट्रिप विजा तुम्हाला कुठे मिळेल? तुम्ही एक काम करा, तुम्ही एजंट द्वारे काढा किंवा स्वतः सुद्धा ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऍज यू विश, तुम्हाला कोणतं इझी जाईल ते चूज करा. विजा साधारणतः 1 आठवड्यामध्ये मिळून जातो. मॅक्झिमम 1 आठवडा लागतो, अदरवाईज त्याच्या अगोदर सुद्धा मिळू शकतो. ओके, व्हिजिट विजाचं सांगतोय. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे. दुसरा मुद्दा असा आहे की व्हिजिट विजा नक्की कसा असतो, 1 महिन्याचा म्हणजे काय पिरियड असतो. तर लक्षात घ्या, 5 ऑगस्टला तुम्ही विजा बनवलाय तर 5 सप्टेंबरला हा तुमचा विजा एक्सपायर होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 ते 10 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला जातो. परंतु ग्रेस पिरियडची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही फिरण्यासाठी आलाय, फिरा आणि एन्जॉय करून रिटर्न जा. आता फ्लाईटची जी तिकीट आहे ना, ती फ्लाईटची तिकीट आता काय करा माहितीये का, तुम्हाला विजा यायच्या अगोदर ना तुम्ही अगोदरच कधी कधी काय होतं, कधी कधी वेटिंगला येतं, कधी कधी म्हणजे होऊन जाते तिकीट. आता तिकीटचा सीन असा आहे, काही वेळेस तिकीटची प्राइस जास्त असते, काही वेळेस तिकीटची प्राइस लो असते. ते डिपेंड करते की तुम्ही कोणत्या पिरियडला चालला आहात दुबईमध्ये फिरण्यासाठी. ओके, तर आता तिकीटची ऍव्हरेज, आता तिकीटचा एक सीन असतोय. समजा तुम्ही जर दुबईला येताय व्हिजिट विजावरती तर तुमच्याकडे कंपल्सरी रिटर्न तिकीट हवी. रिटर्न तिकीट जर नसेल तर तुम्हाला रिटर्न पाठवलं जाईल एअरपोर्टवरून. त्यामुळे रिटर्न तिकीट घ्या आणि रिटर्न तिकीटचे अप्रॉक्सिमेटली जास्तीत जास्त 20 ते 25,000 जातात इंडिया टू दुबई. चला, तुमच्या विजाची प्रोसेस झाली, तुमची फ्लाईटची सुद्धा प्रोसेस झाली. आता मेन मुद्दा येतो हॉटेल बुकिंगची. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर दुबईमध्ये फिराय येत आहात तर तुम्ही इंडियामध्ये आहात त्यावेळेसच हॉटेल बुकिंग करून ठेवा, कारण ते तुम्हाला इझी जाईल. आणि लक्षात ठेवा, जेव्हा सुद्धा तुम्ही हॉटेल बुक कराल ना
तेव्हा होते मेट्रो स्टेशनच्या बाजूला करा, नियर बाय मेट्रो स्टेशन. का तर सांगतो तुम्हाला. असं होतं दुबईमध्ये जर तुम्ही आला ना तर टॅक्सीचा रेंट हा खूप जास्त असतोय. टॅक्सी खूप पैसे मोजते. त्यापेक्षा तुम्ही जर मेट्रोच्या बाजूला असला, नॉल कार्ड असतं, नॉल कार्ड तुम्ही वापरलं, नॉल कार्ड ते तुमच्या बसमध्ये चालतं, नॉल कार्ड तुमच्या मेट्रोमध्ये चालतं आणि तुम्ही ऑल ओव्हर दुबईमध्ये तुम्हाला फिरायचं आहे, तुम्ही नॉल कार्डवरती फिरू शकता. जर त्याच्यामध्ये बॅलन्स आहे तुम्ही मेट्रोने बसने ट्रॅव्हलिंग करून. त्यासाठी जर तुम्ही हॉटेल बुक करताय तर दुबईमध्ये तुम्ही मेट्रो स्टेशनच्या बाजूला केलं तर उत्तम होईल. अजून एक ही महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही व्हिजिट विजावरती जरी आला ना तरी लक्षात ठेवा तुमच्याकडे कमीत कमी 3 ते 4 हजार दिरम हे तुम्ही दुबईच्या कन्वर्ट केलेली करन्सी ना हे तुमच्याकडे ठेवा. आता ज्यांना समजा माहिती नाहीये की कुठे करायचं काय करायचं, त्यांनी गुगलला सर्च करा. आपल्या इंडियामध्ये आपल्या आजूबाजूला करन्सी तुम्हाला एक्सचेंज करून देणारे काही एजंट सुद्धा आहेत. एजंट सुद्धा तुम्ही एअरपोर्टला करू शकता, परंतु एअरपोर्टचा रेट आणि एजंटचा रेट याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे जर तुम्ही एजंट ड्राईव्ह केले तर तुम्हाला चांगला रेट मिळेल असं मला वाटतंय. त्यामुळे कमीत कमी तुम्ही तुमच्याकडे ना 3-3.5 हजार दिरम ठेवा. तुम्ही फॅमिली सोबत आहात, तुम्हाला वाटतंय की नाही मला कार घेऊन फिरायचं दुबईमध्ये, चांगली गोष्ट आहे. दुबईमध्ये रेंटल कार आहे खूप स्वस्त आहेत, चीप आहेत आणि सगळ्यात चीप म्हणजे पेट्रोल. त्यामुळे त्याचा तुम्हाला एक बेनिफिट होऊ शकतो. तुम्ही फॅमिली सोबत येताय, तुमच्याकडे इंटरनॅशनल लायसन्स आहे, त्याची सुद्धा एक वेगळी प्रोसेस असते, ती सुद्धा पहिली चेक करा. ते सगळे केल्यावरती तुम्ही मग रेंटल कार घेऊन फिरू शकता. आणि दुबईमध्ये असे खूप सारे वेगवेगळे पॅकेज येतात की त्या एकाच पॅकेजमध्ये तुम्हाला काही महत्वाचे जे ठिकाण आहेत जसे की बुर्ज खलिफा असेल किंवा तुम्हाला डिझल दाखवायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या पॅकेजमध्ये असतात. जर तुम्ही तो पॅकेज घेतला तर तुम्हाला तो चीप मध्ये चांगला पडेल. आता ते तुम्हाला मी सगळं डिटेल्स मध्ये सांगणार नाही व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ फक्त आपला पर्टिक्युलर तुम्हाला टुरिस्ट विजा तुम्ही घ्यायचा तर किती खर्च येईल काय येईल किंवा येताय तर तुम्हाला 1 महिन्याचा साधारण खर्च किती येईल ह्याच्यासाठी. मंडळी काय असतं ना, आपण नेहमीच असं होतं की आपण ठीक आहे ना, आपण बाहेरच्या देशामध्ये फिरायला जाणं खूप चांगली गोष्ट आहे, परंतु मला असं वाटतं तुम्ही बाहेर येण्या अगोदर आधी आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले महाराजांचे गड किल्ले फिरलात का, त्यांना व्हिजिट केलंय का, ट्रेकिंग केले आहे का. जर तुम्ही ते केलंय तर तुम्ही बाहेर पडा, तर तुम्ही बाहेर जा. कारण असं होतं ना हो की आपण आधी आपल्याच जवळच्या चांगल्या चांगल्या गोष्टी जे बाहेरच्या देशातील लोक बघण्यासाठी येतात त्याच्या पण पाहिलेल्या नसतात असं मला वाटतंय. हे माझं वैयक्तिक मत आहे, हे तुम्ही मनावर घेऊ नका. मी फक्त तुम्हाला बोललो कारण मला वाटलं की बोलावं. का तर लोकांना वाटतं की दुबईमध्ये जावं फिरण्यासाठी, परंतु मला विचारायला ना मला आपल्या महाराष्ट्रापेक्षा असं काहीच वाटत नाही वेगळं, म्हणजे वेगळं म्हणण्यापेक्षा चांगलं. म्हणून मी प्रिपेअर करेन की तुम्ही वेळ तुमच्याकडे असेल तर ट्रेकिंग करा, महाराजांचे गडकिल्ले फिरा. कारण इकडे येऊन खर्च करण्यापेक्षा तुम्ही तिकडे आपल्या महाराजांचे काय खर्च असतो हो त्याला, तुम्ही ट्रॅव्हलिंग करता चांगला, तुम्हाला चांगला एक वाईब मिळतो आपल्या लाईफला, एक चेंजेस मिळतो जर तुम्ही गडकिल्ले फिरलात तर. मला असं कुठेतरी वाटतं की लोकांनी गडकिल्ले फिरावे, ना की मी सांगत नाही असं शब्द सांगत नाही, नाहीतर परत ते एखादा कोणतरी कमेंट करेल. तर म्हणजे मला हा मुद्दाच होता की तुम्हाला सांगायचं होतं, जर तुम्ही दुबईमध्ये येण्याची इच्छा बाळगताय तर किती खर्च येईल तुम्हाला साधारणतः कळलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा जगामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.